किती वेळ झाला मी आलो म्हटलं, पण हे बायको काही घरात राहत नाही. इले साऱ्या गावाची विचारपूस, इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे. त्या सोना बिचाऱ्या वरवर करते आपली, चहा दे पाणी दे हे दे ते दे. आणि इले इले स्वतःच्या घराची काही काळजी नाही आहे. बस फिरणं 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 फिरणं, बाकी दुसरं कामच नाही येत तिले. आता जर बोलायला बसलो ना तर असं मन कोण आले एका झपीतच पाडून टाकावं काय तिने मंदाले. पण काय करू आता, थोडा राग दाबा लागून राहिला मला. आता पाहतो ना मी केव्हाचा येते तर ते मी तिचीच वाट पाहून राहिलो ना, घरदार सोडून. आणि पोरीला काही चांगली शिक्षा नाही दिली. चार लोकांसमोर आपली नजर झुकवायला लावते ते पोरगी. कोणाच्या डोळ्यात डोळे टाकून आपण पाहू नाही शकत. हा अशी शिक्षण देऊन राहिली तिले. आपण बाहेरचं पाहाव का आपण घरी राहाव. आता हे आई होय ना, हिचं काम नाही आहे का पोरीला दोन गोष्टी सांगाव. आता ते तर लेकराची जात होय, सांगता थोडी येते. लेकराचं काही चुकलं तर मायबापालाच सांगायला लागते, बरोबर लाईनीवर आणायला लागते त्याला. पण इथं तर सारं खेळच उलट आहे. म्हटलं माय स्वतः रस्ते लावते पोरीले. काय बोलावं आता, काही बोलून फायदा नाही. आपलंच तोंड वाजवा लागते चुप खाली. अरे आले का हो तुम्ही? आता चाले काय? आले काय म्हणतो मध्ये? आताच आले काय म्हणतो? किती वेळ होऊन राहिला मध्ये येऊन. मी झोपही होऊन गेली. त्या राधिकानं चहाही देऊन दिला, सगळं काही होऊन गेलं. आणि तू म्हटलं घरात नाही. काय भेटते तुला बाहेर जाऊन? कोणी आलं गेलं काही माहित नाही राहत तुले. बस बाहेरची भौरी झाली तू आता. काय झालं कोण एवढे गरम होऊन आले बाप्पा वावरातून? काही झालं काय वावरात? काय होणार आहे वावरात? जाऊ आले काय? अरे हो आले ना आले. तुम्हाला कसं माहित तर? साऱ्या गावात बोम आहे, मला नाही माहित काय? मला माहित नाही होणार काय? काय करू राहिले तर आता काय करू राहिले ते? असं त्याच्या रूम मध्ये, रश्मीच्या रूम मध्ये असं आराम करून राहिले. उन्हीत आले की ते तर बन लागून राहिलं म्हणे. आता एवढी वाफा लागून राहिल्या ना उन्हीच्या, तर आराम करून राहिले असं. काय माहित ऊन लागली काय, तर निघाली नाही ते बाहेर आले तेव्हापासून. असं मग किती दिवसाचा मुक्काम आहे? तर तुझ्या जवळचा किती दिवसाचा मुक्काम आहे म्हटलं? कसे बोलता हो तुम्ही आणि कसे बोलून राहिले तुम्ही? मला तर काही समजून नाही राहिलं. उलटेच बोलून राहिले. माझ्या जवळ येतो तुमची जवळ नाही होय काय? तुमची पोरगी जवळ नाही होय काय? मला बोलून राहिले तर तिथं. बरं ते जाऊ दे जास्तीचे गोष्टी. पहिले मला सांग किती दिवसाचा मुक्काम आहे तिचा? आता एवढ्या दिवसाच्या नंतर जवळ आले, आता काय तेले विचारत बसाव काय किती दिवसासाठी आणि किती दिवसासाठी नाही? रश्मी म्हणे थांबन म्हणे. आता किती दिवस थांबते आणि किती दिवस नाही? हो काय? अजून काय सांगितलं रश्मीनं? लय चालू आहे ना तुमच्या कानापुसा दोघी मायलेकीच्या. अजून काय काय सांगितलं? काय हो, मला काही समजून नाही राहिलं. तुम्ही खातावल्यासारखे कोण करून राहिले? रागात दिसून राहिले. काय झालं स्पष्ट बोला ना. काय घुमून फिरून बोलता, काय आहे काय नाही? मी काय म्हणता, मला तुला सांगायचं नव्हतं, पण मायाकून सबूर निघून राहिला म्हटलं. सबूर निघून राहिला मायाकून. मी काही वावरा गिवरात नाही गेलो होतो. मी गेलो होतो रश्मीच्या सासरी. काय? रश्मीच्या सासरी? काय गेलते तुम्ही? तुम्हाला तर म्हटलं जवळ येऊन राहिले म्हणून. इथे येऊन राहिले होते ना इथं, आणि तुम्ही काय गेले? तिनं रश्मीनं पहिलेच तर म्हटलं होतं. असं तिथं तुमचा मानधन नाही झाला वाटते. तिनं तर म्हटलंच होतं तुम्हाला पहिलेच, ते लोक चांगले नाही म्हणून. तुम्ही कायलेच गेलते तिथं? म्हटलं तिनं पहिलेच म्हटलं होतं तुमची काही इज्जत नाही ठेवणार म्हणे, ते लोक काही चांगले नाही म्हणे. आपल्या पोरीलाच तर किती त्रास दिला. आणि आता म्हटलं आता तुम्ही गेले तिथं तर तुमची खालीपणा केला असन त्यानं, है नाही काय? तुम्ही कायलेच गेले, जवळ इकडे आले आणि तुम्ही तिकडे गेले, है नाही काय? जास्तीचे कामं करासाठी. आणि म्हटलं किती ऊन आहे, फालतू चक्कर केला ना. ते लोक काही साजरे नाही आहे, तुम्हाला तर पहिलेच सांगितलं होतं. ती माय बहीण. अरे देवा, कोणचे काय झालं? अहो काय झालं? कोण असे मॅटासारखे करून राहिले? काही नाही झालं, मला मारायला भिडले तिथं. काय झालं? बावरून बिवरून आले काय? तुम्हाला तर पहिलेच म्हटलं होतं तिथे जाऊ नका म्हणून. आले माझ्यावर हात उचलून राहिले. तुम्हाला काही वाटत नाही का? जवळ घरात आहे, पोरगी घरात आहे, सुना घरात आहे. मैथून त्याले म्हणून म्हणून बाबा मारून राहिले म्हणून आईले. काय म्हणून त्या डोक्यावर राहून काम करा ना. आणि कायले मारलं तुम्ही मला? कायले मारलं? किती मारून दिलं. ह्या वयात हात उचलता माझ्यावर? ह्याच लायकीची आहे तू, ह्याच लायकीची आहे. मी सबूर निघून राहिला होता म्हणून म्हटलं हात उचलून गेला मयावाला. आणि काय शिकवून देऊन राहिली तू या पोरीले? जवळ येऊन राहिले होते मला भेटासाठी, आहे ना? जवळ येऊन राहिले होते. त्या म्हटलं ना जवळ येऊन राहिले होते म्हणून. हो ना, येऊन राहिले होते ना ते. असं का? तुम्ही बोलावला दोघी मायलेकीनं फोन लावून त्याले? काय बोलून राहिले तुम्ही? अहो जास्तीचा शहाणपणा कमी कर म्हटलं, कमी कर जास्तीचा शहाणपणा. लय माजल्यासारखी नको करू. पोरीतले म्हटलं संसारी लावाव तर पोरीच्या जीवनात म्हटलं तू जास्त जहर बोलून राहिली. चांगली होती ना ते तिथं. फोन लव 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 सकाळ संध्याकाळ दुपार म्हटलं तिलाही करून टाकलं आपल्यासारखं. तुलाही घरदार काही सुचत नाही. उठली सुटली का बाहेर, उठली सुटली का बाहेर. आणि पोरीला राहू देऊन राहिली. तुम्ही बोलावलं जवळ यायला इथं. आणि कायच्यासाठी आला तो इथं आता? कायच्यासाठी आला? तिथं बिचारे ते म्हातारे कुतारे माय बाप, ते तिचा बाप वावरात चालला, तब्येत खराब होऊ नये म्हटलं. आपली वय वावरात चालले, किती तब्येत खराब आहे तिची, तरी म्हटलं त्याला घरदार सोडता येते काय?
आणि हे जानजवान पोरगं म्हटलं हे फिरून राहिलं इकडच्या तिकडे, खायला भेटून राहिलं फुकटाचं. कमवायला सांगितलं म्हणते तर कमावणं काही होऊन नाही राहिलं, म्हणून पाया लावलं ढुंगणाले आणि आले इकडे. काय बोलावं आता, हे सगळं तुझं होय म्हटलं, तुझं होय हे. काय हो, त्यानं सगळं काही म्हणून दिलं तुम्हाला आणि तुम्ही विश्वास ठेवून घेतला काय? स्वतःच्या पोरीवर विश्वास नाही आहे काय? स्वतःच्या पोरीवर नाही आहे विश्वास? कसा बाप आहे बाप्पा ह्या? अहो मंदा, जराशी लाज वाटू दे, लाज वाटू दे हो मंदा, जराशी तुझ्या जीवाले जीवाले लाज वाटू दे. म्हटलं तिथं काहीच टेन्शन नाही आहे तिला, त्या पोरीले. आणि तिच्या सासूने म्हटलं काही हात किती उचलला तिच्यावर, सगळं बोलून आलो. बोलून आलो, सांगून आलो म्हटलं सगळं काही मी. सगळं सांगितली त्यानं कथा मले. आणि एक तर म्हटलं आपल्या पोरीची गलती, त्याच्याही पोराची गलती आहे, पण सगळ्यात जास्त आपल्या पोरीची गलती आहे. आपलीच पोरगी जर चांगली राहिली असती तर कायले म्हटलं नवरा इकडे तिकडे गेला असता. हिनं जागेवर ठेवलं असतं, बिचारा हिनं त्याला दुकान लावून दिलं. दुकाने बसून टाकलं म्हणते पूर्णचं पूर्ण. काय काही बोलून राहिले का तुम्ही? काही बोलून राहिले त्यानं, काही म्हटलं आणि काही ऐकून राहिले? माय बहीण हे पडल्या थुत्राचे 2-3 झापडा अजून 3 ना तिथंच पडली राहशील. काय म्हणून राहिला ऐकून घे पहिले, मग तुला विश्वास नाही म्हटलं मायावर. चुपचाप आयक काय म्हणून राहिलो तर, नाही तर म्हटलं आता तमाशा होऊन जाईन घरात, लय बेकार तमाशा होऊन जाईन. तुझ्या खालीपणा करून टाकन म्हटलं मी, सुनाई समोर आणि जवयासमोर. जास्त माजल्यासारखी करून राहिली. सगळ्यात पहिले तर तुझ्यावर बत्ती पाहिजे होती. तू जेव्हा केअर घेतो ना पोरीची तेव्हा तुझ्यावर बत्ती पाहिजे. ते म्हटलं तिकडे जवयानं पूर्ण दुकान बुडवून टाकलं, सगळा पैसा म्हणते काय केला काय नाही अकारात. आणि ह्या तुझ्या पोरीले नुसता मोबाईल आणि ऑनलाईन शॉपिंग हेच सुचते, दुसरं तर काही सुचतच नाही. पूर्ण दुकानाचा पैसा दोघींनी अकारात करून टाकला. काय काय बोलून राहिले तुम्ही? खरंच आहे का हे? हे पाय, 2 लाथा खाल्ल्या तर कशी जागेवर आली तू? कशी जागेवर आली? आता विश्वास झाला ना तुले? पूर्णचा पूर्ण म्हटलं पैसा केला त्यानं अकारात. आणि आता म्हणते बापानं काढलं होतं म्हणते घराच्या बाहेर, आणि हेही म्हणते काही त्यानं सोडलं नाही आणून. तुझी पोरगीच निघून राहिली होती म्हणते एकटी पहिल्यासारखी. त्याची काही इज्जत नाही आहे का? एवढा मोठा माणूस आहे तो गावातला. तर म्हटलं त्याची काही इज्जत नाही आहे का? अशी सुनवायरी जाईन तर लोक थुकणार नाही काय म्हटलं गांडीवर पान खाऊन. लय चांगले शिकवलं, त्या लय चांगले संस्कार दिले. 4 लोकांसमोर बसवायची म्हटलं आपली हैसियत नाही आहे म्हटलं, अशी आहे ती पोरगी. डोळ्यात डोळे टाकून आपण बोलू नाही शकत, असं नाक खाली केलं तिनं आपलं. तरी तुला लाज नाही हो म्हणता, तरी तुला लाज नाही, तरी तू केअर घेतच घेतो. आणि आता म्हटलं आता ते दोघं इथंच राहून राहिले, कारण की कामधंदे काही जवळकून होत नाही. काय करणार आहे मग? इथंच मस्त राहीन, इथंच ऐश करन. आणि जेव्हा त्याचं मन भरून जाईल तेव्हा चालले जाईन. आणि पोरगी तर तुम्ही म्हटलं एवढी ऐदी आहे का काही विचारूच नको. तिच्याकून तर काहीच नाही होत म्हटलं, तिच्या स्वतःकून नाही होत तिचं, तर कुठं सासरच्या लोकांचं करन ते. आणि काय सांगते ते कामं करायला लावते आणि मग वाखे करते आणि मला त्रास देते. त्रास सहण्या लायकीचे आहे काय ते? एवढे चांगले संस्कार दिले का ते तिले? काय हो पिंट्याचे बाबा, तुम्ही मलाच बोलून राहिले. तुम्हाला जराशी की तुमच्या पोरीची लागत नाही काय? तिकडून जेवढं ऐकून आले तुम्ही तेवढं सांगून राहिले मला. आणि पहिले तुम्ही जास नव्हतं लागत ना, त्यानं पूर्ण विष भरून टाकलं पोरीविषयी, पूर्ण विष भरलं म्हटलं तुमच्या मनात. आताही नको सुधारजो, आता तू वरात काढतो. आता तू पूर्ण गावातून वरात काढतो, तुला झोडपत नेतो, तेव्हा कुठे तुझ्या दिमागात म्हटलं लाईट लागन. एवढं सांगूनही जर तुला तुझ्या पोरीवर विश्वास नाही येऊन राहिला तर. आणि आता म्हटलं आता ते जवळ इथंच राहीन आणि पोरगी इथंच आहे, तर बिलकुल त्या रश्मीला अर्ध काम करायला लाव. आता ते पोरगी चालली जाईन पूनम, अंक्या येऊन राहिला तिला न्यासाठी, ते पुनमही चालली जाईन आता अभ्यास करायसाठी तिथं वेप्रगिप्राय द्याले. आणि ते काय आधी काय एवढं मोठं घराचं काम करण काय? तिचा काय जीव घेतं काय? बिलकुल तुझ्या पोरीला लाव म्हटलं काम करायला. तिथंही ऐदीपणा आणि इथंही ऐदीपणा, सगळं काही ऐतं पाहिजे. त्या माय बहीण आपण सकाळ ते संध्याकाळपर्यंत कमवत बसाव यायच्यासाठी, इकडे तिकडे जात जाव. आणि तुले तर गावात हिंडाशीन फुरसत नाही आहे आणि लेकरीला झोपाशीन फुरसत नाही आहे. हे तर बरं झालं, देवानं कुठून एवढं चांगलं पोरगं दिलं म्हटलं. आपल्या पिंटा तरी तुझ्यावर गेलं नाही, तो तरी बरं झालं जरासं. नाही तर बस काय झालं असतं या घराचं, काय धिंगाणा राहिला असता आणि काय नाही, मी कोणाकोणाला सांभाळलं असतं. सांभाळाले. पण खरंच म्हणता तू लय मोठी गलती करून राहिली, पोरीचा म्हटलं केअर घेऊन लय मोठी गलती करून राहिली तू. तुला एवढं पस्तावा लागल ना, जर तुला आताही विश्वास नसेल माझ्यावर तर तुला लय पस्तावा लागल. आणि आता म्हटलं आता तिला सांगून दे का काम करजो म्हणून, तिच्यावर एकटीवर टाकजो नको म्हणून, नाही तर तू आहे मी आहे. आणि त्या जवळही म्हण आता मी आलो तरी म्हटलं बाहेर निघायचं काम नाही आहे काय? इथंही आराम म्हणा, बाहेर निघा म्हणा. आणि काय आहे तर उद्यापासून जवळही नेतो ना वावरात, नेतो तेले वावरात, कारण की दुसरं काम तर येत नाही, एवढे शिकले सवरले आहे नाही. इथं काय आयतं खासाठी आले काय? दोघे नवरा बायको आयतं खाले. असे बोलता हो तुम्ही पिंट्याचे बाबा? तुमची काय सावत्र पोरगी होय काय ते? आणि सावत्र जवळ होय काय? काही बोलत बसता तिथं. आणि जवळ काय नेहमी येते का आपल्या इथं? पहिल्यांदा तर आले ते. आणि तुम्ही म्हटलं आल्या जर असे करा तर आपल्या पोरीला बोलवीन ना मग तिकडे. बोल होईन पोरीले म्हणूनच म्हटलं, म्हणूनच. आणि आपली इज्जत बेइज्जत होऊन जाईल. नाही तर जवळचा हात पकडला असता, त्याला हाकललं असतं आणि पोट्टीले हाकललं असतं म्हटलं, दोघंही हाकललं असतं. त्याला त्याच्या मायबापाच्या इथं आणि पोट्टीले सासरी. आणि तुलाही एवढं लाता दिल्या, तुम्ही काही जागेवर येत नाही. काय करावं तर आपण कुठं पाहावं, कुठं लक्ष द्यावं. नमस्कार मामाजी, नमस्कार. बोला केव्हा आले?
आलो ना, दुपारी चालू. दुपारी चालू आहे. हो जे म्हणन ना बाबा तर होले हो लाव जा, काही नका कर जा, आपल्या मनानं पटर पटर नका कर जा. हो काय, घरी कसे आहे सगळे? घरी कसं काय चालू आहे? चांगले आहे ना, सगळं चांगले आहे. कामागिमाचं तुमचं कामगिम कोणतं चालू आहे तो? आता काय सांगू? चांगलं चालू आहे ना, काम चालू आहे, चांगलं चालू आहे. हो काय, कोणतं काम चालू आहे तो? दुकानात चालू आहे का अजून कोणतं चालू आहे? काय सांगू आता? दुकानच आपलं दुकानच चालू आहे. असं मला तर माहीत पडलं का तुमचं दुकान बसलं म्हणते. बंदच आहे म्हणते दुकान. काय काय बोलून राहिले तुम्ही मामाजी? नाही व कोणी सांगितलं तुम्हाला? दुकान तर चालू आहे, सगळं चालू आहे, त्याचं माल गिल भरणं. आता मी इकडे आलो ना म्हणून बंद असून दुकान. तेव्हा सांगितलं असून तुम्हाला पण कोणी सांगितलं होतं? इथं कोणी राहते का त्या गावचं? असं म्हणजे दुकान बंद नाही आहे ना, चालू आहे. हो 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 हो. काय खोटा आहे? काय खोटा आहे? कमीत कमी रंगाचा नाही आहे तो, गुन्ह्याचं तर हा माणसानं. एवढे खोटेपणा. सारं दुकान बसवलं म्हणते आणि म्हणते दुकानच चालून राहिलो म्हणते. आता काही बोलण्यात काही फायदा नाही आहे, नाही तर मग म्हणाल का जवयाची इज्जत नाही केली जवळ आल्यावर. आता काही नाही बोलत, मी फक्त ऐकतो काय बोलते हे काय नाही. अजून किती गोष्टी खोट्या करते आणि कितीक नाही. आणि उद्यापासून घेतो ना वावरातच घेतो डायरेक्ट. आराम करायला आले का इथं? मी म्हटलं त्याचा बाप नाही होय. का हाव रे, जाय नाही गेला तर राहू दे. मी घेतो ना म्हटलं वावरातच ना तुम्ही आता उद्यापासून. म्हणजे मला काय घुमून राहिले काय दोघे नवरा बायको? आणि साध्याले हायच म्हणता. अहो बाबा, दुकान कायले बंद होईल? दुकानात तर खूप माल भरलाय म्हटलं, लाखोने माल भरलाय. दुकान कायले बंद होईल आता? एवढा मोठा माल काय करन मग? हे इकडे आले ना तर बंद केले असेल ना दुकान. आता कसं मै सासरे जाते वावरात, मग कोण आहे दुकानात बसणार? हेच आहे म्हणून बंद केली असन. आणि कोणी सांगितलं तर बाबा तुम्हाला? कोणी सांगितलं? आपल्या इकडचं तर कोणीच नाही तिकडे. फक्त त्या निकिता ताईची बहीण आहे वाटते दिल्ली तिथं. ते आले का इथं? नाही, तशी तुला जास्त शानी आहे. तुला तर सारं माहित राहते कोण कुठं दिलाय, काय दिलाय, कोण काय म्हणन काय नाही म्हणन. मी सहजच विचारून राहिलो होतो. अमाय, हे बाबा कोण असे करून राहिले? उलट्या गोष्टी. काय झालं बाबाला आता? आणि आई अशी बसली आहे डोळ्यात पाणी घेऊन. काही झालं का? भिनसलं का यायचं दोघांचं नवरा बायकोचं? आणि दोघांचा ताण आमच्यावर काढून राहिले असं वाटून राहिलं मला. यायच्या सोबत उलट्या गोष्टी, माझ्यासोबत उलट्या गोष्टी. जास्त वेळ काही थांबत नाही आता मी यायले. नाही तर म्हटलं बाबाईच्या प्रश्नाचं येईन सारखं उत्तर दिलं तर ठीक, आणि नाही तर मग हे सापडून जाईन ना. यायला तसंही बोलायचं म्हटलं काही हे नाही आहे, काही बोलून बसते तोंडात जे आलं ते. मी घेऊनच चालली जातो अजून तिकडे. बाबा समोर नाही ठेवत, कारण बाबा मला लहर आगात दिसून राहिले. यायचं भिनसलं वाटतं दोघं नवरा बायकोचं. रुपेशजी, चला ना व. ते तुमचे कपडे ठेवले आहे ना मी. दादाचा एक ड्रेस आणला, पहा बरं तुम्हाला होते काय तर. तुम्ही कपड्यांनी आणले ना घरून? हो चल, पाहतो मी आघात घालून पाहतो. चल. बरं झालं रश्मी, ते हलवलं मला तिथून. ते बाबा लयच रागत दिसून राहिले. काय झालं व? तू आई अशी बसली, ते बाबाही अशी दिसून राहिले. काय झालं? काही घडलं काय खरंच? सध्या चला तुम्ही, मला काही माहित नाही काय झालं काय नाही झालं तर. चला आता, काढलं ना तुम्हाला तिथून मी. चला आता. पाय व म्हणता, पाय किती हुशार आहे म्हटलं तू पोरगी. कसं नेलं नवऱ्याला काही विचारण म्हणून. आणि नवरा काही उलटा बोलला असता तर अजून नवऱ्याला ठेसलं असतं म्हटलं. लय आपली रश्मीना लयच हुशार आहे, जास्त दीडशायनापणा दाखवते ते. आताही तुला विश्वास नाही येऊन राहिला काय? आताही नाही येऊन राहिला काय विश्वास? काय करू माय मी? कोणावर विश्वास ठेवून कोणावर नाही. पोरगी म्हणते असं, नवरा म्हणते असं. आता कोणाचं ऐकू तर? आता एवढा मोठा मार तर खाल्ला, अजून काय मार खायला लावते का काय माहित? हाव नाही विचारून राहिले मला नुसते. अजून मारते का काय तर? आता बाहेर चालली होती तर बाहेर जाऊन दिला, इथंच बस म्हणे, इथंच बसून दिलं मला. आता काय पंचफुला पोहोचला असं म्हटलं तू? या राजकुमार पोहोचला असन तिथं? एखादा फोन लावला काय का मी पोहोचलो आई का काही? आता या दिवसाचं गाडी घेऊन गेला. ऊन तानी म्हटलं आपल्याला फिकर राहत नाही काय? पण त्या पुट्ट्याला काहीचीच फिकर नाही आहे, ना मायची ना बापाची ना कोणाची. आता फक्त बायको करून राहिला तो. बायको काही ढंगाची ना रंगाची. काय करता आता? काय करता सांगा आता तुम्ही? आता तर ते आले होते पाहुणे, आता ते गेले. आता काय माहिती काय बोलते? आपल्या पोराले बोलते का त्याच्या पोरीले बोलते? कोणाला बोलते आणि कोणाला नाही? तिथं म्हटलं आता त्याला माहीत झालं, त्याच्याच डोळ्यातही म्हटलं इज्जत नाही राहणार आता रुपेशची. एवढं सगळं काही सांगितलं तुम्ही पोराच्या बाबतीत तर. पोराच्या बाबतीत काय सांगा लागत होतं? किती काही म्हटलं तरी जवळ होईना तो तिचा. पंचफुला आताही मला गोष्टी लपवायलाच लावतो काय तू? त्या लपवल्या म्हटलं तर रुपेश एवढा बिघडला, आणि मला लपवले लावशील तर म्हटलं तिथंही त्याची इज्जत राहणार नाही. मग आजचं पुरण नंतरचं नाही पुरणार म्हटलं. आणि मग मी खोटा पडलो असतो. आणि सध्या परिस्थिती सांगायला माणसानं भ्यावणी म्हटलं. जे होईन ते होत असते. मग काय होणार आहे? जास्तीत जास्त हाकलूनच देईन ना त्याला तसंच पाहिजे त्याला. रे माजला तो. कामाला धाडलं होतं तर येऊन गेला ना. आणि म्हटलं आला ना तो, तुला काय वाटे का कामावर गेला होता काय तो? त्याचा मित्र भेटला होता मला त्याच्यासोबत गेला होता ना तो शुभ्या, तो भेटला होता.
हाव काय हाव तो म्हणून राहिला होता सकाळी म्हणे तो म्हणे शुभ्यासोबत म्हणे जातो म्हणे कामावर म्हणे डब्बा गिब्बा बांधून दे म्हणे मला म्हणे आई म्हणे हा हा त्याच्यासोबतच गेला होता तो कामावर. त्या माय बहीण कायचा गेला होता कामावर गेलता का तिथं जास्तीचा टेटरपणा करायला गेला होता. तिथं गेला म्हणते एक घमीला उचललं म्हणते तर उचललं नाही झालं पाडलं म्हणते घमीलं. मग तिथं आला मालक मग म्हणते मालकानं ऐकवल्या म्हणते गोष्टी तर त्याच्यासोबतच टेटरपणा करून राहिला होता म्हणते का 500 रुपयासाठी मध्ये बोलून राहिले काय नसन तसन मी तर एवढा माझ्यावर तर एवढी स्टेट आहे मी तर एवढा लखपती आहे नसन किती बोलला म्हणते तिथं. ह्या असा टेटरबाजी करून तर कोण ठेवणं याले कामावर आणि यानं कमवली काय एवढी दौलत एवढी स्टेट काय याची होई काय हा. आपण म्हटलं घाम काढला तेव्हा कुठे दिसून राहिलं आणि त्याला असं वाटून राहिलं काय तो इथं आपल्याला भेटतेच बा आणि त्याच्या बायकोनी असंच वाटून राहिलं काय तो इथं आपल्याला भेटते येईनं काही केलं ना तरी हे आपल्याला ठेवते. त्याचा असाच प्लॅन चालू आहे म्हटलं दोघी नवरा बायकोचा तेले माहिती आहे ना का आपण एकुलती एक सून आहे एकुलती एक पोर काय हा आपल्याला नाही देईन तो कोणाला देईन. आता ते एवढं मोठं दुकान आहे ते दुकानी म्हटलं बंद पडलं कितीचा माल आहे त्या दुकानात आणि आपल्याला काही समजत नाही ते धंद्याफंद्यातलं काय करावं आता कोणाच्या भरोसे टाकावं एवढं लाखाचं दुकान आहे लाखाचं माल काय करावं काय नाही बरं ते जाऊ दे आता हे आपलं तर चालूच राहील धिंगाणा जीवनाचा. आम्ही काय म्हणून राहिली होती आता तुम्ही म्हणून राहिले ना का दुकानात लय माल आहे म्हणून तर म्हटलं आपली रुंजून म्हणून राहिली होती म्हणे आई म्हणे मी दुकानात बसतो म्हणे आणि तसंही तिला बिझनेस करायचाच होता ना कापडाचा आणि आपण काही करू दिला नाही तिले. घरातूनच वेळ नाही भेटला बिचारीले मी एकटी होती तेव्हा मला करू लागे नंतर वहिनी आली तर तिने तिचा सूड घेऊन घेतला तिला वेळच नाही भेटला ना स्वतःसाठी तर म्हणे मी बसतो म्हणे आई म्हणे दुकानात म्हणे आणि चालून पाहतो म्हणे जर जमली तर म्हणे मले काय म्हणतात बसू देता का रुंजूनले दुकानात हां बसू द्या ना. आता तिचं मनही होतं ना त्याच्यात तिला काही ना काही व्यवसाय करायचाही होता तसाही. पाय पंचफुला पाय म्हटलं नशीब आपण देवाजवळ किती केलं नवसं केले पोरासाठी का आपल्याला पोरगं पाहिजे आणि पोरीला म्हटलं MBA करायचा होता तर तिला परवानगी नाही दिली तिला बिझनेस करायचा होता पण आपण तिला करून नाही दिलं का कुठं पोरी सोरीला एकटं दुकटं पाठवता बा इकडे तिकडे एकटं जमाना चांगला नाही आहे. पण शेवटी म्हटलं तेच पोरगी कामी येऊन राहिली आणि मला माहित आहे मै रुंजून कोणत्याही कामात हात टाकन ना तर त्याच्यात म्हटलं सगळ्यात यशस्वीच होईन ते माझ्या रुंजून लय समजदार आहे. बस ना म्हणा चाबे घेऊन जायचं म्हणा माझ्याजवळून आणि जे पोरं गिरं होते त्याच्याही पोटावर पाय पडला बिचारीच्या दुकान बंद झाली तर त्याला बिचारीले काम भेटून जाईल घरी बसले आहे ते आणि आपली रुंजूनचंही कसं येऊन जाईल पण घरचं कसं आता ते चालली जाईन तर तू याकून तर एवढं काही होतंय नाही मग. हो मी आता पार्वताबाईला सांगितलं होतं एक जण पाहून ठेव म्हणून काम करायसाठी ते राहिली का स्वयंपाकच राहते मग आणि हाच करून घरात आपण तिघं जण स्वयंपाक करून घेतला का मग झाडू पोचा भांडे ते बाई करून घेतील आल्यावर मी विचारतो ना त्याला सांगितलं काय म्हणून एखादी जण सांगा म्हणून असं तर कोणी खाली पिली. बरं पाय तुला कसं वाटते तर आणि तिला रुंजूनले म्हणा तुला जेव्हा जायचं राहील तेव्हा चाब्या घेऊन जायचं म्हणा दुकानाच्या माझ्याजवळून. तर पहा मंडळी असं राहते आपण म्हटलं पोरावर एवढा विश्वास करतो पोरासाठी नवसं करतो हे करतो ते करतो पण शेवटी पोरीच कामी येते. पोरं काही कामाचे नाही आहे तिला बायका चांगल्या भेटल्या तर ते चांगले आणि बायका जर चांगल्या नाही भेटल्या तर गेले म्हटलं मग ते बाया. आता तुम्ही लक्षात ठेवा नाही तर तुमची म्हटलं माझ्यासारखेच बाकी होईल माझ्यासारखे सगळे हालपेष्ट तुम्हाला सहन करावं लागेल या वयात काम करावं लागेल म्हटलं तुम्हाला जर पोरकं चांगलं नाही निघालं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तर राधिका नाही आहे राधिकाने तुमचे नाव घेतले असते तर आज भरभरून कमेंट करा आणि चॅनलवर जे नवीन असाल ते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हायपही द्या आणि सगळे जण कमेंट करा म्हणजे आज ज्यांनी कमेंट केली उद्या सगळे राधिका तिची नावं घेईन सगळ्यांची नावं घेईन राधिका तर म्हणून भरभरून कमेंट करा चांगली छान. आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओची वाट पहा.